नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ सर्वांना. मी आत्ता आहे विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरती आणि आजची तारीख आहे 12 डिसेंबर 2025. मित्रांनो, आज आपण विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरती ट्रेनची ॲक्शन कॅप्चर करणार आहोत. आता वाजलेले आहेत बरोबर सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आपली पहिली ट्रेन ॲक्शन कॅप्चर करण्याची आता वेळ झालेली आहे. गाडी येणार आहे हुबळी पुणे वंदे भारत एक्सप्रेस. तर चला मित्रांनो, आता मी तुम्हाला हुबळी पुणे वंदे भारत एक्सप्रेसचं विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरील स्किप दाखवतो. आणि मित्रांनो, हुबळी पुणे वंदे भारत एक्सप्रेस आता येत आहे. आणि जबरदस्त स्पीडमध्ये गाडी स्किप झालेली आहे. तर मित्रांनो, आता बरोबर सकाळचे 9:40 झालेले आहेत आणि आता वेळ झालेली आहे आपल्या आजच्या दिवसातील दुसरं ट्रेन ॲक्शन कॅप्चर करण्याची. आता गाडी येत आहे, गाडी नंबर 11:40, गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस. मी आता तुम्हाला या गाडीचं विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरील स्किप दाखवतो. तर मित्रांनो, आता गाडी आलेली आहे, गाडी नंबर 11:40, गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस. आणि या गाडीला लीड करतोय WAG9 लोकोमोटिव्ह. आणि आता महाराष्ट्र एक्सप्रेस विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरून स्किप झालेले आहे. तर मित्रांनो, आता बरोबर सकाळचे 9:45 झालेले आहेत. विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरून महाराष्ट्र एक्सप्रेस आता स्किप झालेले आहे आणि आता पलीकडच्या प्लॅटफॉर्मवरती गाडी नंबर 11:30 कोल्हापूर मुंबई कोयना एक्सप्रेस आता येत आहे. आता तुम्हाला मी कोल्हापूर मुंबई कोयना एक्सप्रेसचं विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरील अरायवल दाखवतो. विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरती कोयना एक्सप्रेसचा हॉल्ट आहे. आता मी तुम्हाला या गाडीचं विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरचं अरायवल दाखवतो. तर मित्रांनो, आता गाडी नंबर 11:30 कोल्हापूर मुंबई कोयना एक्सप्रेस विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरती अरायवल करत आहे आणि गाडीला लीड करतोय WAP4 लोकोमोटिव्ह. गाडी ही विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरती थांबणार आहे आणि एकमेव एक्सप्रेस आहे जी विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरती थांबते. तर आता कोयना एक्सप्रेस विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरून डिपार्चर होत आहे. WAP4 लोकोमोटिव्ह लीड करतोय.
आणि मित्रांनो, कोयना एक्सप्रेसला अजूनही जुने ICF टाईप ब्रेक जोडण्यात येतात. अजून बातमी कन्फर्म नाही आहे, पण अशी अपडेट आली होती की कोयना एक्सप्रेसला पण आता LHB ब्रेक जोडण्यात येणार आहेत, पण अजून कन्फर्म झालेलं नाही आहे ही न्यूज. आणि गाडी आता विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरून डिपार्चर झालेली आहे. तर मित्रांनो, आता आपण ह्या व्हिडिओचा इथे शेवट करणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.